रवा व बटाटा वापरून बनवलेल्या या आपल्या साध्या सिंपल पण चविष्ट अशा रेसिपीमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम. तर यासाठी रेसिपीसाठी मी एका बाउलमध्ये घेतलं आहे रवा बारीक आहे. त्याच्यामध्ये मी मीठ चवीनुसार टाकून घेतलेला आहे. मिक्स करून घेऊयात. मिक्स केल्याच्या नंतर ना आता आपण ह्याच्यामध्ये काय टाकणार आहे तर थोडं पाणी टाकायचं आहे. याला पाणी आपल्याला एकाच टायमाला टाकायचं नाही आहे, थोडं टाकून बॅटर बनवून घ्यायचं आहे. छान मिक्स झालं की आपल्याला याला साईडला ठेवून टाकायचं आहे. तोपर्यंत आपला हा रवा थोडासा फुलतो, म्हणजे तो पुढे जाऊन आपल्याला बेक करायला फायदेशीर ठरतो. त्यापूर्वी आपण थोडासा खाण्याचा सोडा चिमूटभर पण यामध्ये घातलेला आहे. मस्तपैकी मिक्स करून घेऊयात. चला तर एका साईडला ठेवून घेतलेला आहे. या ठिकाणी बटाटा घेतलेला आहे. मी बटाटा मस्तपैकी किस करून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी बारीक किसणी वापरलेली आहे. पटकन किस करून घेऊया त्याचा. हा बटाटा उकडलेला आहे. या ठिकाणी पटपट करून घेऊयात आपण. किस आपण ह्याचा का करून घेत आहे, कारण त्यानंतरनं जो आपण रोल बनवणार आहे तो रोल आपल्याला याच्यामध्ये बाइंडिंगचं काम होण्यासाठी, इझी होण्यासाठी आपण त्याला किसून घेतलेला आहे. चला तर फोडणी करून घेऊयात. सर्वप्रथम कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे. मोहरी टाकली चिमूटभर. त्यानंतर ना मी या ठिकाणी आता जिरं टाकून घेत आहे. ते पण चिमूटभर टाकलेलं आहे. कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. कांदा एक मीडियम साईजचा टाकून घेतलेला आहे. मस्त त्याचा कलर बदलेपर्यंत आपण त्याला परतून घेणार आहे. त्याच्यामध्येच आता आपण हिरवी मिरची टाकून घेत आहे. तिखटानुसार तुम्ही तुमच्या घ्या. मी या ठिकाणी 2 मीडियम साईजच्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत. छान रंग बदलला कांद्याचा की आपण ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे. ह्याच्याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा घेऊ शकता. चिमूटभर हळद घातलेली आहे या ठिकाणी. सगळं मिश्रण एकजीव करून घेऊयात. उकडलेला आणि किसून घेतलेला बटाटा त्याच्यामध्ये मिक्स केला आहे आता फोडणीमध्ये. चला तो पण आता आपण एकजीव करून घेऊयात. छान एकजीव झाला. मसाला सर्वत्र त्या बटाट्यामध्ये मिक्स झाला की आपण याला साईडला काढून ठेवणार आहे थोडं गार होण्यासाठी. जवळजवळ इथं मी 5 ते 6 मिनिट गॅसवरती मी हे परतवत आहे. गॅसची फ्लेम स्लो होती या ठिकाणी. आणि त्याच्यानंतरनं मी जर कढई भरपूर गरम झालेली असेल तर गॅस शेवटी बंद करून टाकायचा आहे, कारण मसाले पण भाजले गेलेले आहेत आणि या ठिकाणी बटाटासुद्धा आपण शिजवलेला आहे, म्हणून आपल्याला शिजवायचं वगैरे काहीही नाही आहे. तर फोडणीमध्ये मस्त बटाटा मिक्स करून घेतलेला आहे. साईडला ठेवून घ्यायचं आहे. त्यापूर्वी आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे. पुन्हा एकदा एकजीव करून घेऊयात. जो बटाटा आपला ह्याला कढईला चिकटलेला आहे तो आपण आता नंतरनं काढूयात. तो आपोआप निघतो.
कारण आपण झाकण ठेवलं आहे त्याच्यावरती. अतिशय पूर्ण कढई ही क्लिअर होऊन जाते नंतरनं. ते काढण्यामध्ये आपण टाईम वेस्ट नाही करायचं इथं. तर पटकन आता मी या ठिकाणी 2 पेले घेतले आहेत. जवळजवळ एक छोट्या आकाराचे आहेत हे. अर्धे अर्धे भरून घेतलेत मिश्रणाने. रव्याचं जे आपण मिश्रण बनवून ठेवलं होतं ते घेतलं आहे. अर्धे भरायचे आहेत. आणि जे मिश्रण आपण थंड करायला ठेवलं होतं तर ते बऱ्यापैकी मीडियम थंड झालेलं असतं. छानपैकी असे गोळे करून घेतलेत मी, असे लांबट असे. आणि ते या रव्याच्या ह्याच्यामध्ये मी डीप करून घेतलेलं आहे. वरतून थोडं प्रेस केलेलं आहे की जेणेकरून खालून त्याला तसंच स्टँड करण्यासाठी आधार होईल. म्हणून आता बघा तुम्ही अशा प्रकारे बनवून घेतलं ते मी लांबट आकाराचे हे बटाट्याचे आकार. आणि दोन्हीही आपण आता स्टीम करायला ठेवणार आहे. जवळजवळ 15 ते 20 मिनटं मी ह्याला स्टीम करायला ठेवत आहे. खाली पातेलं घेतलं आहे, त्यात पाणी टाकलेलं आहे आणि पाणी जवळजवळ असेल 1.5 तांब्या. दोन्ही पेले त्याच्यामध्ये चाळणीवरती ठेवून घेतले आहे. वरतून झाकून घेऊयात आणि 20 मिनटानंतर कशा प्रकारे निघणार आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे जाऊन. 20 मिनटानंतर अशा प्रकारे मी हे पेले काढून घेतलेले आहेत. चला तर आता ह्याला आपण डिमोल्ड करून घेऊयात. सुरीनं आपण सगळीकडनं ह्याला कडा ह्या आपण त्याच्या मोकळ्या करून घेऊयात. आता याला आपण उलटं करूयात. अशा प्रकारे निघेल बघा. दिसायला पण छान दिसतं आणि चवीला पण छान आहे हे. तर तुम्ही असेही हे खाऊ शकतात. तुम्हाला आवडेल त्या चटणीसोबत किंवा थोडीशी फोडणी देऊयात. फोडणी ही कंपल्सरी नाही आहे, म्हणजे नाही जरी दिली तरी पण हे उत्तमच लागतं. जस्ट वरतून कोटिंग होण्यासाठी आणि छान सुवास येण्यासाठी मी तर फोडणी केलेली आहे. फोडणीसाठी मी थोडंसं तेल घेतलं आहे, थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं आणि थोडंसं हळद, चिमूटभर आणि लाल तिखट, ते पण अगदी चिमूटभरपेक्षा थोडंसं जास्त असं टाकणार आहे. आणि आपण ज्या 2 पेल्यांमधले स्टीम केलेले मिश्रण काढून घेतले ते आपण ह्याच्यावर जस्ट फिरवून घेणार आहे. फोडणी झाली, गॅस बंद करून टाकायचा आणि गॅस बंद केल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हे असे फिरून घ्यायचे. दिसायला पण सुरेख दिसतात. चला दुसरं पण करून घ्या. आवडत असेल तर ही प्रोसेस तुम्ही करा, पण दिसायला छान दिसतात असं जर केलं तर मला असं वाटतं, म्हणून करायला हवेत. चला आता साईडला ठेवून घेऊयात. हे तुम्ही असेच घेऊनसुद्धा प्लेटमध्ये सर्व करू शकता किंवा तुम्ही त्याला लहान मुलं असतील ते तसं नाही खाऊ शकत किंवा नाही का कम्फर्टेबल असावं त्यांच्यासाठी, म्हणून तुम्ही अशा प्रकारे कापूनसुद्धा त्यांना देऊ शकता. तर तुम्ही हे तुमच्या आवडत्या चटणीबरोबर किंवा असेच जरी खाल्ले तरीही ते अतिशय छान लागतात. तर दोन्हीही रोल मी पटकन कापून घेत आहे या ठिकाणी. सर्वप्रथम अतिशय पोटभरीचा नाश्ता आहे, हेल्दी आहे, तर कोणीही हे खाऊ शकतं. लहान मुलं असू द्यात, मोठे असू द्यात, सर्वांसाठी ही रेसिपी आहे. तर हेच ह्यातले काही 3 जे आहेत ते आतल्या साईडनी फोडणीला, म्हणजे त्याला फोडणी लागलेली नाही आहे, म्हणून चला तर ते उरलेले जे 2 कप मधले होते ते आपण उलटे पालटे करून घेऊयात एकदा फोडणीवरती पुन्हा एकदा, म्हणजे ते सगळे इवन दिसतील. तर हे मी माझ्या आवडत्या मयोनीजसोबत या ठिकाणी खायला घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ट्राय करू शकता, कशाही सोबत खावा, अतिशय छान आहे. चला तर एक घास घेऊन बघते मी कसं झालं आहे. खरंच खूप छान आहे. लाईक जरूर करा, आवर्जून करा, कारण लाईक हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मला प्रोत्साहन मिळेल की अशाच प्रकारचे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत राहील मी.
भेटूयात पुन्हा एकदा एका पुढच्या छान रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, खा प्या आणि मजा करा. बाय बाय फॅमिली.